नमस्कार, मी भूषण करंदीकर. लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत. सीएम मला तुमच्याशी बोलायचं हे विशेष व्यासपीठ लोकशाही न्यूजनं आपल्याकरता आणलंय. आपल्या सगळ्यांनाच माहिती, गेल्या 4 महिन्यांपासून आपण कोरोनाच्या संकट काळामध्ये लॉकडाऊन केलाय. या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वच जण वेगवेगळे नियम पाळतोय, सोशल डिस्टन्सिंग पाळतोय, मास्कचा वापर करतोय, हात सतत सॅनिटाईज करतोय आणि जेणेकरून कोरोनाचा संसर्ग आपण रोखू शकू यासाठी प्रयत्न करतोय. मात्र आता काही नागरिकांची म्हणा, व्यावसायिकांची म्हणा, नोकरदारांची म्हणा, सहनशीलता कुठेतरी संपत चालली की काय असंच चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसतंय. अनलॉकिंगचे काही टप्पे सुरू झालेत. राज्य सरकारनं काही अनलॉकिंगसाठी नियमावली सुद्धा तयार केली आहे आणि त्यानुसार ती नियमावली लागूही करण्यात आली आहे. काही गोष्टींना या लॉकडाऊनच्या किंवा एकूणच जे निर्बंध आपल्यावरती आहेत त्यातनं वगळण्यात सुद्धा आलंय. विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये समविषम तारखांना ही दुकानं उघडं ठेवण्याचा पर्याय या संपूर्ण अनलॉकिंगच्या काळात सरकारने दिला आहे. त्यामुळे होतं असं की एक दिवस एका बाजूचं दुकान उघडं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूचं दुकान उघडं. त्यामुळे ग्राहक नेमका जायचं कुठे या संभ्रमावस्थेत आहे. अशामुळे आता या पुढच्या काळामध्ये किमान जे ग्राहकांना हवंय ते मिळण्यासाठी तरी आपण या अनलॉकिंगच्या पुढच्या टप्प्यामध्ये संपूर्ण दुकानांना मुभा देता येईल का या संदर्भात अनेक व्यापारी सध्या आपल्याबरोबर या सीएम मला तुमच्याशी बोलायचंय या व्यासपीठावरनं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छित आहेत. महाराष्ट्रातल्या विविध शहरातले आमचे प्रतिनिधी आज व्यापाऱ्यांशी बोलणार आहेत आणि त्यांच्या मनात नेमकं काय आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय सांगायचंय हे ते जाणून घेणार आहेत. आपण सुरुवातीला जाऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन बडे औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत. सचिन, काय नेमक्या व्यापाऱ्यांच्या भावना आहेत? कारण आता अनलॉकिंगच्या टप्प्यामध्ये समविषम तारखांना काही दुकानं उघडली जात आहेत, त्यामुळे नेमकं संभ्रमावस्था ग्राहकांमध्ये तशीच व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये तर व्यापाऱ्यांना कोरोनाच्या चाचण्या करून घ्या आणि मगच दुकान उघडा असंही सांगण्यात आलं होतं. काय नेमकं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे? नक्कीच. आता पाहिलं तर दुकानं उघडायची असतील किंवा कंपन्या असतील, उद्योग जरी उघडायचे असतील तर संपूर्ण कामगार आहेत, त्यानंतर कर्मचारी आहेत, त्यांना कोरोना टेस्टिंग शिवाय दुकानं म्हणा किंवा कंपनीमध्ये काम करण्याची मुभा इकडे पाहिली तर थांबवण्यात आली होती. कारण जीवाचा प्रश्न होता आणि एकीकडे ही तपासणी करणं खूपच गरजेची होती. अशा वेळेला सर्वांनी उपाययोजना ज्या आहेत त्याचं पालन केलेलं आहे, नियमांचं पालन केलेलं आहे आणि जे काही उद्योग क्षेत्र असतील वा व्यापारी असतील, दुकानदार असतील, यांनी सुद्धा कोरोनापासून बचावायचे नियम कसे पाळायचे याकडे लक्ष दिलेलं आहे. आपल्यासोबत आता उद्योजक आहेत, कारण ते सुद्धा आता त्यांच्याकडे जी इंडस्ट्री एरिया आहे तो त्या ठिकाणी जे काही नागरिक आहेत त्यांची कशा प्रकारे सुरक्षता पाळली गेली होती आणि अशा वेळेला काय अडचणी आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला सांगा, आता ह्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. मग ते व्यापारी असो किंवा उद्योजक त्यांनाही त्याचा फटका बसलेला आहे. तर काय सांगायला विषय त्यामध्ये आपला काय संदेश पोहोचवायचा? हे जगावर आलेलं संकट आहे, भारतावर आहे, महाराष्ट्रावर आहे, आमच्या औरंगाबाद जिल्ह्यावर आहे. त्यामुळे सगळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तोच इथला प्रॉब्लेम आहे. पण हे करत असताना केवळ प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला हातावर हात धरून बसता येणार नाही. आपल्याला कुठल्या ना कुठल्या ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे. जर उद्योग क्षेत्राचा जर विचाराल तर आपण काही महत्वाच्या ज्या काळजी आहे, ज्या केअर आहेत, या स्थानिक प्रशासनाच्या बरोबर इथे घेतलेल्या आहेत. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर इंडस्ट्रीत आत गेलेला व्यक्ती स्क्रीनिंग करून आत जातो, त्याचं टेम्परेचर घेतलं जातं, त्याचं SpO2 घेतलं जातं, आतमध्ये डिस्टन्सिंग पाळलं जातं, लोकांनी लेआउट बदललेले आहेत, ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवलेले आहेत. आणि एवढ्यावर न थांबता औरंगाबादनी या विषयात अत्यंत चांगला पुढाकार घेतलेला आहे आणि तो म्हणजे आपण अँटीजेन टेस्टिंग इंडस्ट्रीमध्ये सुरू केलेलं आहे. आणि मला सांगायला अतिशय चांगलं वाटतं की औरंगाबादमध्ये साधारण जर 100 लोक चेक केले तर 1.5 मनुष्य किंवा 2 माणसं फक्त निघतात इंडस्ट्रीमध्ये आणि गावातलं जे टेस्टिंग झालेलं आहे तिथं साधारण 3 लोक 100 पैकी निघतात. याचा अर्थ ही चांगली गोष्ट आहे की इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्त पाळली जाते. हेच टेस्टिंग जर 15 दिवस चाललं तर हे प्रमाण अजून खाली उतरेल आणि आपल्यावर कोरोनावर विजय मिळवता येईल. जी लोकांना भीती वाटली आहे ती भीती कमी होईल. लोक घाबरून आज जे कामावर येत नाहीयेत त्यांचं येण्याचं प्रमाण वाढेल आणि आपलं अर्थचक्र चालू लागेल. नक्कीच अर्थचक्र चालू लागेल. परंतु लॉकडाऊनमुळे बरेचसे कामगार हे घरी गेले होते, अशा कामांना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. तर काय बोललाय विषयावर? आपल्याला इंडस्ट्रीच्या दृष्टीने शासनाने आपल्याला 2-3 महत्वाच्या मुद्द्यांवर मदत करणं गरजेचं आहे. पहिलं, आमचे जे कामगार आहेत जे आजूबाजूच्या जिल्ह्यात गेलेले आहेत, जे बुलढाणा असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल,
केवळ एक डिस्टन्स म्हणजे औरंगाबादला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे कामगार अडकलेले आहेत. तर त्यांना इथे आणण्यासाठी परमिशनची सुविधा आणि त्यांना टेस्टिंग करून कामावर घ्यायचं म्हणजे दिवसाचं त्यांचं सेल्फ क्वारंटीन असेल तर ते वापर न करता त्यांना इथं आणावं, त्यांना टेस्टिंग करावं, ते टेस्टिंग असेल तर ओके करावं. त्यामुळे आपल्या नोटिफिकेशन मध्ये आपल्या गाईडलाईन मध्ये हा बदल यायला पाहिजे की आपल्याला कामगारांना इथे आणता कसं येईल, टेस्टिंग कसं करता येईल आणि त्यांना कामावर कसं लावता येईल. म्हणजे उद्योगाला कामामध्ये माणसं मिळतील आणि माणसाच्या हाताला काम मिळेल. तर या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या नोटिफिकेशन मध्ये मदत येणं गरजेचं आहे. नक्कीच एकीकडे पाहिलं तर ज्या पद्धतीनं कामगार असतील, व्यापारी वर्गाच्या हातासोबत काम करणारे असतील, उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे काही मजूर असतील, हे आता बाहेर गेलेले आहेत. परंतु हे वापस यावेत आणि पुन्हा जे अर्थचक्र अडकलेलं आहे ते पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत केलं जावं असं मुख्यमंत्र्यांकडे येथील उद्योजकांची मागणी आहे. सचिन, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. मात्र आता जाऊयात पुण्याला. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या संपर्कात आहेत. अमोल, काय नेमकं पुण्यातल्या व्यापाऱ्यांचं, व्यावसायिकांचं म्हणणं आहे? कशा प्रकारे त्यांना या लॉकडाऊनच्या नियमांमधून शिथिलता हवी आहे, जेणेकरून हे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यासाठी, व्यापार उद्योग पुन्हा वाढण्यासाठी, ग्राहकांना जी मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय नेमकी आहे व्यावसायिकांची मागणी आहे? त्यांना काय वाटतंय? नक्कीच भूषण, आपण थेट या व्यावसायिकांशी बोलूया. सुरुवातीला काय सांगाल आपण? 3-3.5 महिने समाधानी आहात का मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत त्याबद्दल, आणि आता तुमच्या व्यवसायाची काय स्थिती आहे? परिस्थिती फार वाईट आहे. 3-3.5 महिने उलटून गेले. लॉकडाऊन उघडून सुद्धा व्यापारी लोक दुकान चालू केले पण कस्टमर यायला, पुण्यात यायला घाबरतात. आमचे 90% कस्टमर जे आहेत ते ग्रामीण भागातले, पण लोकांना पुण्यात यायचं म्हणलं तर नाही म्हणत. मग त्यासाठी आम्हाला विविध प्रकारचे स्कीम चालू करायला लागले. कस्टमरांना आकर्षण करण्यासाठी विविध प्रकारचे स्कीम, भले नुकसान त्याला जास्ती होते पण चालेल, पण कस्टमर ते यायला पाहिजे. ते करून सुद्धा कस्टमर आज खूप कमी. खूप वाईट अवस्था आहे मार्केटमध्ये, कारण की ग्राहक जे आहेत ते दुकानापर्यंत पोहोचत नाहीये. लॉकडाऊन होता, आता अनलॉक झालेला आहे. या अनलॉक बद्दल तुम्ही समाधानी आहात का? नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय करायला हवं असं तुम्हाला एक व्यावसायिक दुकानदार म्हणून वाटतं? नॉर्मल 3 महिन्याचं बघतो त्याच्यात आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे. माणसांचे पगार द्यावे लागतात, गोडाऊनची भाडी द्यावी लागतात, दुकानांची भाडी चालू आहे, लोनचे हप्ते चालू आहेत, तिथे त्यांची व्याज चालू आहे. कुठेही काही बंद झालं नाहीये. लॉकडाऊन फक्त इन्कमला आहे, आउट गोईंगला नाहीये. इन्कमिंग टोटली बंद आहे. इव्हन T2 मुळे ग्राहकांनाही खूप सोसावं लागतंय. कधी एक दिवस दुकान बंद, एक दिवस दुकान चालू. आज कोणी मिक्सर रिपेअरला दिला माझ्याकडे, तर उद्या कोणी जो घ्यायला येणार तर त्याला मी देऊ नाही शकत. मला तेव्हा परवा बोलवावं लागते आणि नेमका दुसऱ्या दिवशी माझा रिपेअरवाला मेकॅनिक बंद असेल, त्या गिरायकाला अजून 4 दिवस सोसावं लागेल. हे सगळे बेसिक हाऊसिंग नीड्स आहेत, त्या ज्या वस्तू आहेत त्या अत्यावश्यक मध्ये पण घेतल्या जात नाहीये. तास तुम्ही म्हणताय 9 ते 7 काम करा, तर आठवड्यातनं 3 दिवस काम करा, 4 दिवस काम करा, पॉसिबल नाहीये. नक्कीच वेळ जी घालून दिलेली आहे बंधनाची ती चुकीची आहे, आणि त्यासोबत पुण्यात T1 T2 नुसार दुकानं सुरू ठेवा जे आदेश असे प्रशासनाने दिलेले आहेत त्याला विरोध हा व्यापाऱ्यांचा, दुकानदारांचा आहे. बाबा, काय सांगाल, 4 महिन्यात काय परिस्थिती सुधारलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काही निर्णय घेतले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि आता मुख्यमंत्र्यांना काय सांगाल एक सामान्य नागरिक म्हणून? आतापर्यंत जे काही निर्णय घेतले कोरोनाच्या बाबतीत त्याच्यामध्ये काही आपल्याला यश मिळालेले आहे असं बघितलं तर त्याच्यामध्ये काही यश मिळालेलं नाही. कोरोनाची संख्या, लोकांची, कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेलेली आहे, कमी झालेलीच नाही. त्याच्यामध्ये काहीतरी ठोक असा काहीतरी जो प्रकार आहे की ज्याच्यामुळे कोरोना वाढतोय. आता उदाहरणार्थ भाजीपाले विकणारी लोक आहेत त्यांच्याकडे कुठं सोशल डिस्टन्सिंग ठेवले गेलेलंच नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा तिथे जरी गेलं तरी सोशल डिस्टन्सिंग ठेवलेलं नाही. मग व्यापारी हा असा आहे की दुकानामध्ये 1 गिऱ्हाईक 2 गिऱ्हाईक घेतल्यानंतर पण बंद ठेवायला लावत आहे आणि त्याच्यामुळे काही कोरोना वाढतोय असं नाहीये. इथे कोरोना वाढतोय ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी जर केलं तर मला वाटतं की ते आटोक्यात येईल. व्यापार बंद करून आर्थिक नुकसान, त्याच्याबरोबर आपल्याकडे जे रोजंदारीवर काम करणारी लोक आहेत, आज आमच्या पोटावरती हात आहे, महिनाभराचा पगार असतो. आज माझ्याकडे समजा 6 लोक कामाला आहेत तर आज मी 3 लाख बोलू शकतो. कोणी 60च्या पुढचा आहे, 65 वर्षाचा आहे, तर त्यांना आम्ही कामावरती बोलू शकत नाही तुमच्या नियमानुसार.
आणि तो ज्या ठिकाणी राहतोय तिथे करोनाची संख्या फार मोठी आहे, त्यामुळे आम्ही त्यालाही बोलू शकत नाही. अनेक प्रॉब्लेम्स आहेत हे. तुम्ही काय सांगाल एक सामान्य नागरिक म्हणून काय प्रॉब्लेम सध्या फेस करायला अमोल, पुन्हा एकदा पुण्यातल्या या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ. तुर्तास आपण नागपूरला जाणार आहोत. नागपूरला आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्या संपर्कात आहेत. कल्पना, काय एकूण व्यावसायिकांची नाराजी आहे? त्यांना काय नेमके जे नियम आहेत त्या शिथिलता हवी आहे? आणि आत्ता जे P1 P2चे नियम सर्वत्र लागू आहेत राज्यामध्ये, दुकानदारांसाठी म्हणा किंवा छोट्या व्यापाऱ्यांसाठी म्हणा, त्यामधून काय अडचणी नेमक्या या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना समोर दिसत आहेत? त्यांना काय कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतोय? नक्कीच आपण पाहिलं तर सगळीकडे जे C1 C2 सुरू आहे त्याची सगळ्यात ज्या आहेत व्यापाऱ्यांना पोहोचत आहेत, छोटे असतील मोठे असतील, असेच आपल्यासोबत व्यापारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्याची झळ त्यांना कितपत पोहोचत आहे, त्यांची काय मागणी आहे. अभी जो शुरू है कि C1 C2 की एक तरफ से दुकानें शुरू करें एक दिन एक तरफ की, तो उसकी वजह से क्या प्रॉब्लम हो रही है? हमारा बुक्स का व्यापार है मैडम, और ऑनलाइन स्कूलों में क्लासेस चालू है, उस कारण से बच्चों को बहुत तकलीफ हो रही है. और हम चाहते हैं सरकार से कि इसको भी इसेंशियल, जैसे अनाज है, मेडिकल है, तो बुक्स को भी इसेंशियल में डाला जाए, तो जिससे रोज बच्चों को किताब मिल सके. बहुत तकलीफ होती है ऑड इवन, और कुछ नहीं. बाकी हम सोशल डिस्टेंस, बाकी हम जो गवर्नमेंट ने बताया गाइडलाइन, उसको फॉलो कर रहे हैं. तो आप क्या कहना चाहेंगे सरकार को? इतने दिन हो गए अभी लॉकडाउन को, उसमें आपको कितना नुकसान हुआ है और अभी आप क्या चाहते हैं उसे उभरने के लिए? नुकसान तो भी एस्टिमेट करना पॉसिबल नहीं है कि बच्चे आ रहे हैं, तो अगले महीने समझ में आएगा. जब स्कूल खुलता है, रीओपन होता है, तो उसके बाद समझ में आएगा कितना नुकसान. और वो हमारा तो ये है कि बच्चों को ज़्यादा से ज़्यादा किताब मिल जाए, क्योंकि ऑनलाइन में उनको पढ़ाई चालू होने से बहुत दिक्कत भी आ रही है. ऑड इवन के चक्कर में बच्चा आता है, कब आज दुकान चालू नहीं है, ये पॉसिबल नहीं हो पाता है. तो आप क्या कहना चाहेंगे? आपको क्या चाहिए? आपको क्या, आपकी क्या मांगे? हमारी मांग ये है कि जो बुक्स की जो है उसको भी एसेंशियल में डेली परमिशन दी जाए. NMC बोलो या स्टेट गवर्नमेंट ऐसी गाइडलाइन डाले और इसको एसेंशियल में डाला जाए. नक्की त्यांचं म्हणणं आहे की ऑड इव्हन करून रोज सुरू करण्यात यावं. तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय वाटतं? मुझे ऐसा लगता है कि जब भी पूरा वीक देना चाहिए, या तो ओपन करने के लिए मैक्सिमम 4 to 5 डेज तो ओपन रहना ही चाहिए. और आप सैटरडे संडे भले लॉकडाउन कीजिए, लेकिन पूरे 5 दिन वर्किंग रहना चाहिए, ताकि वो जो भी लेने आ रहा है कंज्यूमर, उसको भी बहुत प्रॉब्लम होती है. आज आऊँ कल आऊँ, फिर वो कभी निकल पाता है नहीं पाता है. और सारे एक ही टाइम है, ऑफिस छूटने का और बंद होने का समय भी एक ही है, इसलिए सारे लोगों को तकलीफ होती है उस चीज को लेकर. जब वो अपना व्यापार बंद करके सामान लेने आता है, जब तक दूसरी भी दुकानें बंद हो चुकी है. जो C1 C2 शुरू है, एक दिन एक तरफ की, एक दिन एक, इसकी वजह से क्या लॉस हो रहा है? उसकी वजह से आधे कस्टमरों को समझ में नहीं आता वो दुकान खुली होगी कि नहीं होगी जिसके पास कुछ लेना चाहते हैं. जैसे मेरे पेट्रोलियम प्रोडक्ट की शॉप है, तो उसको पता ही नहीं है कि आज चालू है कि बंद है, और वही उस कारण से वो भी अवॉइड कर लेता है, और फिर कल कर लूंगा, परसों कर लूंगा. और जो रेट जो चल रहा है अभी डीजल के इतने ऊपर है, लोगों को कन्वीनियंस नहीं हो पा रहा कि, और जो भी ट्रांसपोर्टेशन करना है सब कॉस्टली होते जा रहा है, तो लोगों को उसकी वजह से भी तकलीफ हो रही. तो वो अपना जो भी डिमांड है वो पोस्टपोन करते चले जा रहे हैं. नक्कीच डिमांड पोस्टपोन केलं जात आहे. तुम्ही पण व्यापारी आहे, तुमची काय मागणी आहे? हमारी सबसे बड़ी दिक्कत जो ऑड इवन के इसमें है, हमें सामान ठीक तरीके से मिल नहीं पाता है. आधा सामान उसी मार्केट में हमें 2 बार जाना पड़ता है. आधा सामान मिलेगा, फिर जाना पड़ेगा, फिर दूसरे तरफ से आधा सामान लेना पड़ेगा. तो आपकी क्या मांग है? हफ्ते में 5 दिन बिल्कुल चालू रहना चाहिए, भले ही सैटरडे और संडे के दिन कर्फ्यू रहे या लॉकडाउन रहे. तो या सगळ्या दरम्यान जर 5 दिवस सुरू झाले, तुम्ही काय दक्षता घ्याल सगळ्या कस्टमर तुमच्याकडे येतात त्याची? जो भी गवर्नमेंट के नॉर्म्स है, सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट के, वो सारे फॉलो किए जाएंगे. अभी भी हम लोग फॉलो कर रहे हैं, आगे भी फॉलो करेंगे. ये अभी अपन 3 महीने से देख रहे हैं लॉकडाउन है, तो उसकी वजह से क्या आपको दिक्कत आई? आपका जो धंधा है उससे कितना इफेक्ट हुआ है? धंधा 0% हो गया है. दुकानें बंद है, लोग आ नहीं रहे, और जो भी हमने थोड़े बहुत स्टाफ रखा हुआ है, स्टाफ को हम सैलरी दे रहे हैं, भले ही कम स्टाफ है, और हम नेट लॉस में अभी बिजनेस कर रहे हैं. नेट लॉस. नक्की सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जे ऑड इव्हन आहे, जे C1 C2 त्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे, ती तशी न करता त्यांनी 5 वाजेपर्यंत रोज जी दुकान आहेत ती सुरू ठेवली पाहिजे. आठवड्यातलं 5च दिवस ठेवा, म्हटलं शनिवार आणि रविवार बंद ठेवा, पण ही जी दुकानं आहे ती सलग रोज सुरू ठेवावी अशी सगळ्यांची मागणी आहे. कारण ती लोक कल्पना, जसं तुम्ही आता बघितलं की हे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, या लोकांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे P1 P2 मुळे आपल्या ग्राहकांना मोठा संभ्रम सहन करावा लागतो की नेमकं आम्हाला कुठल्या दिवशी कुठलं दुकान उघडं असेल याची माहिती नाही.
त्यामुळे ग्राहक तिथे दुकानदारापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी या अर्थचक्राला पुन्हा एकदा गती मिळण्यासाठी, अर्थचक्र पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। आपण जाऊयात औरंगाबादला, सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सचिन, जसं आपण मगाशी म्हटलं की मोठे व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील, दुकानदार असतील, यांच्या दृष्टीनं अनेक समस्या उद्भवत आहेत P1 P2मुळे। काही जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्यांची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे, तर त्या व्यतिरिक्त काही दुकानं आता समविषममध्ये अडकली आहेत। या व्यापाऱ्यांची नेमकी काय मागणी आहे की अजून कोणत्या अशा सुविधा आहेत, कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करावा, जेणेकरून या दुकानदारांना पण थोडीशी मुभा मिळेल, या सगळ्या सवलती मिळतील आणि जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींची खरंच गरज आहे ते या दुकानदारापर्यंत पोहोचू शकतील? नक्कीच पाहिलं तर आता सम आणि विषम या पॅटर्ननुसार दुकानं उघडण्याची मुभा मिळालेली आहे, परंतु ही मुभा हवी तशी संतुष्टी देत नाहीये। कारण जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना एक दिवस दुकान बंद ठेवणं आणि एक दिवस चालू ठेवणं अशा दृष्टीने पाहिलं तर काही जणांना ते नुकसानदायक सुद्धा वाटत आहे। परंतु अशा वेळेला त्यात सुद्धा काही नियमावली लावून योग्य ते असे आपण ते नियम लागल्याच्या नंतर ग्राहकांना आपल्यापर्यंत येता येईल असं सुद्धा काही नियम आहेत। त्यानंतर पाहिलं तर आता PM आणि P2 असेल तर दुकान हे बंद असतील काही प्रमाणामध्ये, तर उत्पादन क्षेत्रावर सुद्धा खूप मोठा परिणाम पडत आहे। तर आपण जाणून घेऊयात, मला एक सांगा, आता P1 असो P2 असो म्हणजे सम आणि विषम पॅटर्न चालतो, त्यामध्ये बऱ्याचशा अशा मागण्या आहेत की त्या तशाच बंद म्हणजे तशाच राहिलेल्या आहेत, अडकलेल्या आहेत। तर काय वाटतं तुम्हाला अशा वेळेला काय करायला पाहिजे, काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे? नाही, खरं पाहिलं तर अनेक लोकांना सम आणि विषम हे जे आहे हा पॅटर्न कळतच नाही। त्याच्यामुळे तुम्ही कुठली दुकानं कुठल्या दिवशी बंद ठेवणार त्या दुकानदारालाही माहित नसतं आणि लोकांनाही माहित नसतं। त्यामुळे जर ती व्यवस्थित ते ठेवली आणि तिथे जर सोशल डिस्टन्सिंग ठेवून तुम्ही सगळं मेंटेन करण्याचा प्रयत्न केला की त्या लोकांना व्यवस्थित डिस्टन्सनी उभं केलं, त्याच्यानंतर त्यांना मास्क घाला, सॅनिटाईज स्वतःला करा, अशा पद्धतीनं जर ती केली तर गर्दी होणार नाही आणि ती अर्थव्यवस्था आहे ती रुळावर यायला वेळ होईल, म्हणजे वेळ लागणार नाही, ती हळूहळू रुळावर येईल। याने काय होणार आहे की कोणाला कळत नाही, हा गोंधळ उडाला, तो गोंधळ थांबवण्यासाठी तुम्हाला त्या विषम न करता त्या दोन्ही एकाच दिवशी चालू ठेवल्या, व्यवस्थित चालू ठेवा, डिस्टन्स मेंटेन करा। म्हणजे आपल्याशी मागणी आहे की व्यवस्थित डिस्टन्सिंग ठेवून आणि नियमानं ते दुकानं सुरू करायला पाहिजेत। अशा बऱ्याचशा अडचणी आहेत त्यांना अजूनही आपण सामना करत आहोत। तर अशा कोणत्या अडचणी आहेत की सर्वसामान्यांना सहन होत नाहीये आणि त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवायच्या आहेत? काय झालंय की गव्हर्नमेंटने ज्या तुमच्या मीडियाद्वारे जो जास्त त्याचा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सामान्य मनुष्य घाबरून गेलेला आहे आणि त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये येतो आणि त्याला तुमच्या औषध सुद्धा त्याचे लागू होत नाही किंवा थोडस लोकांना इतकी भीती राहणार नाही असं काही केलं तर चांगलं आहे। तसं दुकानात सुद्धा किराणा दुकान सारख्या गोष्टी त्याच्या प्रॉपर टाइमापर्यंत जर उघड्या ठेवल्या तर जी गर्दी होते एकदम आता उद्या मिळणार नाही, तर ती जर त्यांना प्रॉपर त्यांची वेळ ठेवली तर इतकी गर्दी तिथे होणार नाही आणि आज पब्लिक आपली इंडियाची चांगल्यापैकी मेंटेन करतात आहे आणि तशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेले रूल चांगलेच आहेत। नक्कीच इकडे पाहिलं तर आता ज्या काही उपाययोजना आहेत त्या सुद्धा योग्य आहेत, परंतु जी काही नागरिकांच्या मनामध्ये भीती वाढत चाललेली आहे ही भीती कमी करण्यासाठी प्रशासनानं आणि सरकारनं पावलं उचलायला हवीत असं नागरिकांकडून बोललं जात आहे। सचिन, पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येऊ, त्यापूर्वी आता जाऊयात पुण्याला। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या बरोबर आहेत। अमोल, जसं आता आपण बघितलं औरंगाबाद असेल, नागपूर असेल आणि पुण्यातल्याही काही व्यावसायिकांनी ही खंत बोलून दाखवली आहे की समविषयामुळे प्रचंड संभ्रम निर्माण होतोय, ग्राहकांना कुठल्या दिवशी कोणतं दुकान उघड आहे याची माहितीच नसते आणि त्यामुळे त्यांना योग्य त्या दुकानात योग्य त्या वेळेला पोहोचता येत नाहीये। यामुळे ग्राहकांचाही तोटा होतोय आणि व्यावसायिकांचाही तोटा होतोय। आता या सगळ्या याच्यामधनं जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतली काही गोष्टी असतील त्याची दुकानं सुरू आहेत, मात्र पुण्यासारख्या ठिकाणी जिकडे आपण बघतो की रुग्ण वाढत आहेत त्याच्यावरती नियंत्रण यायला थोडा वेळ लागतोय, मात्र अशाही वेळेला बऱ्याच समविषम तारखांना दुकानं सुरू असल्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासाही मिळाला आहे। मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळून आणखी काही नियम कडक राबवून हे व्यावसायिक दुकानं उघडायला तयार आहेत का? त्यांना या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं आहे का? नक्कीच याआधी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना व्यापाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे
जो वाद P1 P2चा आहे तो नसावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र आज देखील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावलेली आहे आणि P1 P2 नुसारच दुकानं पुणे शहरातली सुरू राहतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतलेला आहे. असं असलं तरी जे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, जिल्हा प्रशासनाने देखील सांगितलं की P1 P2 नुसार दुकानं सुरू राहतील. काय तुम्हाला याचा म्हणजे फायदा होतोय की नुकसान होतंय P1 P2 मुळे? कस्टमरला खूप सोसावं लागतंय, दुकानदारांना आर्थिकरित्या सोसावं लागतंय, बाकीच्या कस्टमरला मानसिकरित्या पण सोसावं लागतंय. लोक घरातनं बाहेर पडायला घाबरतात. 3-3 महिने लॉकडाऊन झालंय. केसेस जेव्हा 20 होते अख्ख्या भारतात, त्यावेळी आपण 2 महिने लॉकडाऊन पाळलाय आणि आता ओपन झालंय तरी आपण पूर्ण ओपन करू शकतो. या दिवसाला पुण्यासारख्या शहरात 1000 माणसं रोजच्या वाढतात. म्हणजे याचा अर्थ काय, लॉकडाऊन हा उपाय नाही. P1 P2 आपण करतो. गर्दी करू नका हे हमखासपणे मी स्वतः याच्याबद्दल त्यासाठी घेतो. गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी ठेवावं, मास्क कंपल्सरी घालावा. हे जे नियम आहेत कायद्याने खूप चांगले केलेले आहेत. पण P1 P2 त्याला या वस्तूचा हे नाहीये. फक्त दुकानदाराला गर्दी होते का? सकाळी आपण भाजी घ्यायला जातो, दूध आणतो. हा तुमचा मुद्दा योग्य आहे की फक्त दुकानांमध्ये ठिकाणी गर्दी होते, त्यामुळे या सगळ्याचा विचार प्रशासनाने करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे वाटतं तुम्ही बाहेर जाता, दुकानात जाता काही वस्तू घेताना, मात्र P1 P2 मुळे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ती दुकानं बंद असतात. असं कधी घडलेलं आहे आणि खरंच मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेले आहेत ते पटतात का तुम्हाला सामान्य नागरिक? तसं म्हटलं तर P1 P2 मुळे एखादी गोष्ट आणायला गेलो आणि तिथे त्या दिवशी बंद असेल आणि घरात कधी खूप जरूर असतो म्हणजे ते मिळत नाही. आणि तिथे दुसरीकडे घ्यायला गेलो तर ते म्हणतात तुम्ही एवढे लांब का? त्याचा त्रास होतोच ना. याच्यावरती पोलीस पण आला किंवा कॉर्पोरेशनचे लोकही आहेत, इकडे नाही राहायचं तुम्ही, त्याचा अजूनही हा प्रकार चालू होतो. मुख्यमंत्र्यांनी काय करायला हवं? मुख्यमंत्र्यांना काय सांगा? काय पहिले पॉट सेवा चालू करावी, त्यामुळे धंदे चालू होते. व्यावसायिक आहे ते आजारापेक्षा हातावरचे पोट ज्यांचे आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा ही बस सेवा बाहेरच्या सेवा चालू होतं तेव्हा आपल्या पूर्ण पुणे शहरात त्यांचे जे धंदे आहेत हातावरचे पोट ते पूर्ण चालू ठेवण्याच्या सेवा चालू ठेवली काही विषय त्यांनी दोन्ही साईड चालू ठेवलं पाहिजे. कारण ते केल्यामुळे पब्लिकच घाबरते. सरकारने घाबरवण्याचे लॉकडाऊन म्हणजे भीतीच शेवटी हे घराच्या बाहेर पडलं नाही तर तिथपर्यंत चालतं. नक्कीच लॉकडाऊनचा आता लोकांना कंटाळा आलेला आहे आणि दुकानं जी पुण्यातली P1 P2 नुसार सुरू आहेत ती बंद करावी तर ग्राहक आमच्या दुकानापर्यंत येतील अशा प्रकारची मागणी पुण्यातल्या या व्यावसायिकांची आहे, दुकानदारांची आहेत. भूषण आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये अनलॉक होतोय, हळूहळू शिथिलता येते, मात्र रुग्णांच्या वाढीमध्ये कुठलाही परिणाम दिसून येत नाहीये. 10 दिवसांचा जो लॉकडाऊन होता यामध्ये देखील कुठलीही म्हणजे याचा उपयोग झालेला नाही असं म्हणता येईल. कारण की रुग्णांची संख्या त्यानंतर देखील झपाट्याने वाढू लागलेली आहे आणि आता जवळपास 80,000च्या पुढे गेलेली आहे. असं असताना फक्त याचा भुर्दंड व्यापाऱ्यांनीच का भरायचा असा एक प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व स्तरावरचा विचार करून P1 P2चा जे दुकानांचा जो नियम आहे तो बदलावा आणि सर्वसामान्यपणे दुकानं चालू ठेवावी, सरसकट दुकानं चालू ठेवावी अशा प्रकारची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील केलेली आहे आणि पुण्यातलं जे जिल्हा प्रशासन आहे, पालिका प्रशासन आहे यांना देखील केलेलं आहे. ठीक. अमोल, मला असं वाटतं या व्यापाऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील आणि मुख्यमंत्री याची गांभीर्याने दखल घेऊन पुढच्या अनलॉकिंगच्या टप्प्यामध्ये या सर्व व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करतील अशी आपण आशा करूया. आणि त्यासाठीच लोकशाही न्यूजनं हे व्यासपीठ तयार केलेलं आहे की जिथे आपल्या मनात जे आपल्याला सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना ते लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जाऊयात नागपूरला. कल्पना आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कल्पना, जसं आपण पाहतोय की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि लॉकडाऊन हा पर्याय नाही असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय नागपूर जिल्ह्यापुरतं तरी. त्याच्यावरती काहीतरी पर्याय शोधण्याचा ते प्रयत्न करतायत. जसं आपण नागपूरमधले काही व्यावसायिक बघितले, व्यापारी बघितले, मोठे व्यापारी दुकानदार असतील, त्यांनाही P1 P2चा त्रास होतोय, त्यांना या सगळ्या संभ्रमाचा त्रास होतोय. जे छोटे ठेलेवाले आहेत त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे? या दुकानदारांनाही अजूनही विजेची बिलं वाढीवाली आहेत का? त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण त्यांना विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे की P1 P2 मुळे सगळं सबको परेशानी हो रही है, तर तुमचं काय म्हणणं सरकारकडे
तुम्हाला काय हवं है? 5 डे वर्किंग होना चाहिए कंपलसरी। और उसके ऊपर में और क्या आप बताना चाहेंगे कि लॉकडाउन जो है नागपुर में लगाना जरूरी है कि नहीं है? आपको क्या लगता है, लॉकडाउन लगाना चाहिए कि नहीं? नहीं, लगाना बिल्कुल जरूरी नहीं। उसके ऊपर क्या आपको लगता है कि जो दुकानें हैं वो कितने दिन शुरू में कैसे, और आप क्या उससे करेंगे आपके कस्टमर के लिए? कस्टमर को जो सुविधा चाहिए और जो भी सैनिटाइजिंग वगैरह करना है, सोशल डिस्टेंसिंग करना है, वो सब हम फॉलो करेंगे उसको। और पूरी 5 दिन हमारी दुकान चालू रहना चाहिए ताकि कस्टमर को भी अनकन्वीनियंस नहीं होना चाहिए और वो प्रॉपर आता रहे और जाता रहेगा। नक्की त्यांचं तसं म्हणणं आहे. आपका क्या कहना है, इतने दिनों में लॉकडाउन में सब दुकानें बंद थी, फिर भी इलेक्ट्रिसिटी बिल का जो मुद्दा है वो बढ़ के आया, तो उसके ऊपर आपको क्या कहना है? कुछ रियायत का बोला है गवर्नमेंट, पेपर में पढ़ा है हमने, अभी तो हमने किया है, शायद रियायत करने वाले, उसका तो पूरा आइडिया है, उसका क्लियरिफिकेशन देखो है नहीं इलेक्ट्रिसिटी का। और लॉकडाउन नहीं होना चाहिए क्योंकि 3 महीने कल्पना, मला असं वाटतं नागपूरकर आणि नागपूरकर व्यापाऱ्यांच्या पण त्याच समस्या आहेत. आपण जाऊयात कोल्हापूरला. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या संपर्कात आहेत. सतेज, काय नेमक्या कोल्हापूरकर व्यावसायिकांच्या मागण्या आहेत? कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी चपलांची बाजारपेठ आहे आणि तीर्थक्षेत्र सुद्धा आहे. अशा दृष्टीने या व्यापाऱ्यांच्या काय मागण्या आहेत? नक्कीच मी जास्त वेळ बोलण्यासाठी हे आता अनलॉक होतंय, नेमके काय तुमच्या मागण्या सरकारच्याकडे, सीएम ना काय सांगू इच्छिता? अनलॉक 3 होतंय सुरू उद्यापासून, पण स्पष्ट काय आदेश नाही आहेत त्याच्यात. अजूनही दस्त नोंदणी होत नाही. 6 वाजता दुकाने बंद होतात. 6 वाजून 5 मिनिटं झाली की लोक व्यापाऱ्यांच्या पावत्या करायला येतात अधिकारी. व्यापाऱ्यांना धंदा नाही, मूळ धंदा असं संत करतात. शासनाने निर्णय घ्यावा त्याच्यात आणि दुकान मालकांची भाडी वगैरे शासनाने पेड करा. दुकान मालक काय भाडी रद्द करू शकत नाही, देऊ नका म्हणू शकत नाही. तर शासनाने त्यांना भाडं द्यावं त्यांच्या स्तरावर. नक्कीच शासनानं भाडं द्यावं, सीएमनी देखील आपल्याकडे बघावं असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरे व्यापारी काय सांगाल, एकूणच शासनानं आता अनलॉक 3 करायचं नियोजन आहे, मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी आहे? लॉकडाऊन आता ओपन केलेलं आहे, तर त्याचं टायमिंग सुद्धा बंधनकारक आता सध्या दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, व्यापारी वर्गांना असा प्रॉब्लेम आहे की टायमिंगचा प्रॉब्लेम 6ला बंद होत आणि नोकर वर्ग वगैरे जो मला असं आहे. वाटतं कोल्हापूरमधल्या व्यापाऱ्यांचा पण तोच मुद्दा आहे की वेळेचं जे बंधन आहे त्या वेळेच्या बंधनावर थोडासा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. जे नागपूर, पुणे, औरंगाबाद या सगळ्या शहरातल्या व्यापाऱ्यांनी आपल्याला सांगितलं, समविषमचा प्रश्न आहेच, त्याच्यावरती काहीतरी मुख्यमंत्र्यांनी ठोस तोडगा काढावा. त्याचबरोबर वेळेच्या बंधनाबाबतही मुख्यमंत्र्यांनी थोडा विचार करून व्यापाऱ्यांना पुढच्या अनलॉकिंगच्या प्रक्रियेत दिलासा द्यावा, ही त्यांची मागणी आहे, जेणेकरून या पुढच्या काळात अर्थचक्राला आणखी गती मिळू शकेल. लोकशाही न्यूजच्या या सीएम मला तुमच्याशी बोलायचं या व्यासपीठावरती आपण रोज सकाळी 6 आणि संध्याकाळी 6:30ला भेटणार आहोत आणि जनतेच्या मनात काय आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांना काय सांगायचं आहे हे जाणून घेणार आहोत. आज इथेच थांबतोय. नमस्कार.